नमस्कार, मी सुप्रिया. डास पिकेंच्या टिप्स अँड ट्रिक्स सिरीज मध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत व्हिप क्रीम बद्दल. केकवर जेव्हा आपण आयसिंग करतो त्यासाठी आपण हे क्रीम यूज करतो, नॉन डेअरी व्हिप टॉपिंग. सो तुम्ही जेव्हा डेअरी व्हिप क्रीम व्हिप करता आणि व्हिप करत जाता तर एका पॉइंटला ते कडल होतं, फाटतं ते क्रीम, तुम्हाला वापरता येत नाही. पण नॉन डेअरी व्हिप क्रीम बद्दल तसं नाहीये. त्यासाठीच आपण हे क्रीम केकवर यूज करतो, कारण हे जास्त स्टेबल आहे. मग तुम्हाला कसं कळणार की आपला क्रीम केकसाठी रेडी आहे की नाही? चला आपण बघूया, आधी क्रीम व्हिप करून घेऊया. सो क्रीम व्हिप करण्याआधी मी बाउल आणि विस्क दोन्ही फ्रीज मध्ये थंड करायला ठेवते. याने क्रीम व्हिप व्हायला जास्त लवकर व्हिप व्हायला मदत मिळते. सेकंड, मी स्लो स्पीडवर व्हिप करते बराच वेळ आणि मग ग्रॅज्युअली त्याचा स्पीड इन्क्रीज करते. सो आपलं क्रीम तयार आहे. हे फ्रॉस्टिंगसाठी मी यूज करते. ह्याला सॉफ्ट पिक्स म्हणतात. जेव्हा हे बघा, हे स्टेबल आहे क्रीम, पण ह्याचं टिप आहे ना, हे थोडंसं बेंड आहे. आपण सॉफ्ट पिक्स फ्रॉस्टिंगसाठी का यूज करतो? कारण तुमचं केकवर क्रीम लवकर सेट होतं आणि जेव्हा तुम्ही आयसिंग केल्यानंतर केक फ्रीजमध्ये ठेवतात तर क्रीम ओव्हर ड्राय होत नाही. सेकंड थिंग, कसं समजायचं की आपला क्रीम तयार आहे? हे बघा, तुम्ही बाउल खाली पूर्ण उलटा केला तरी सुद्धा क्रीम पडणार नाही. त्याला एक छानशी शाईन आहे. इथे पण बघा, तुम्ही क्रीम व्यवस्थित शेप धरून आहे. सो हे मी फ्रॉस्टिंगसाठी वापरते क्रीम. सेकंड, जेव्हा मी पायपिंगसाठी क्रीम हे करते तर मी ह्याला अजून थोडं जास्त व्हिप करते जेव्हा ह्याचं हार्ड पिक्स येतात. मी व्हिप करून दाखवते तुम्हाला. सो ही कन्सिस्टन्सी आहे जी मी पायपिंगसाठी यूज करते. हे बघा, हे स्टिफ पिक्स आहेत, इथे कुठेही बेंड नाहीये पिक्स वरती. तर अशा प्रकारे आपण क्रीम व्हिप करतो. बाय चान्स जर तुमचं क्रीम ओव्हर व्हिप झालं कसं कळेल की ह्याचा शाईन निघून जाते आणि हे खूप जास्त घट्ट होतं. तर तुम्हाला ते रियूज कसं करता येईल? हे बघा, हे क्रीम ओव्हर व्हिप झालंय, ह्याची शाईन पूर्ण निघून गेली आणि हे अतिशय घट्ट आहे. तर मग तुम्हाला हे क्रीम यूज करता येईल का? येस. ह्याला 2-3 प्रकारे तुम्ही पुन्हा यूज मध्ये आणू शकता. एक, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून तुम्ही स्पून बाय स्पून पाणी ऍड करा. मी स्प्रे बॉटल यूज करते, जेणेकरून खूप जास्त पाणी ऍट अ टाइम पडत नाही क्रीम मध्ये. सो थोडंसं स्प्रे केल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करा आणि पुन्हा त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपल्या फ्रॉस्टिंगसाठी किंवा पायपिंगसाठी येते. नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं क्रीम यूज करू शकता, नॉन व्हिप केलेलं. थोडंसं हे क्रीम ऍड केलं, हलकंसं, खूप कमी व्हिप क्रीम ऍड करायचंय आणि जेंटली मिक्स करायचं ह्याला अगदी अलगदपणे. आणि तरी सुद्धा याची शाईन पण आली आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण आली आहे. बघा, सॉफ्ट झालाय. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे टिप्स होते क्रीम बद्दल. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणते टिप्स अँड ट्रिक्स हवे असेल तर तेही आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.